स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. ठाणे पालघर विभागात जागा निवडून आणण्याची नैतिक जबाबदारी माझी होती, म्हणून मी राजीनामा दिला होता. माझ्याकडे पक्षात असलेल्या 3 पदांपैकी एका पदाचा मी राजीनामा दिला होता. उर्वरित मी पक्षाचा नेता होतोच. राज ठाकरेंनी बोलावून ठाणे पालघर या दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी घेण्याचे आदेश दिले. याआधीही मी राजसाहेबांच्या प्रत्येक आदेशाचं पालन केले आणि पुढेही करेन. राजीनामा वगैरे असं काही नसतं, असं राजसाहेबांचं वाक्य होतं. दिव्यांग पदाधिकाऱ्यांची बैठक होती. हरल्यानंतर खचू नये. दिव्यांगांचे काही महत्त्वाचे प्रश्न राहिले होते. आता ते सत्तेकडून कसे सोडवता येतील हे पाहावं लागेल. सरकारला पहिलं निवेदन देऊ. नाही मांडले तर सरकारला मोठ्या आंदोलनाला सामोरं जावं लागेल. दिव्यांगांचे प्रश्न, विधवा महिलांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही लढू. महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली तीर्थक्षेत्र येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज श्री बल्लाळेश्वराचं दर्शन घेतलंय. यावेळी राज ठाकरे यांनी श्री बल्लाळेश्वराचं मनोभावे पूजन केलं. श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट पाली यांच्या वतीनं राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलंय. अकोला शहरातल्या देशमुख फाईलमधील विजयनगरमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन 3 ते 4 घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली असून यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र घरांचं मोठं नुकसान झालंय. मिरज मालगाव रस्त्यावरील हॉटेल रस्सामध्ये काही अज्ञात तरुणांच्या टोळक्यानं तलवार आणि कोयती घेऊन हल्ला करून हॉटेलमध्ये राडा केलाय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दिसतंय. 2 गटातील वर्चस्व पदामुळे या हल्ला झाल्याचं समजतंय. याबाबत मिरज शहर पोलीस अधिक तपास करतायत. राज्यात केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पशुयोग गणनेला प्रारंभ झालाय. चोपडा तालुक्यात 25 नोव्हेंबरपासून पशुगणनेला सुरुवात करण्यात आली आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत ही गणना सुरू राहणार आहे. मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट. माझ्या जीविताला धोका असून पोलीस संरक्षण मिळावं अशी पोलिसांकडे केली मागणी. पुण्यातील नामचीन टोळीकडून माझ्या जीवितास धोका असल्याचा रमेश कदम यांचा दावा. याबाबत रमेश कदम यांनी पोलीस अधीक्षकांना सविस्तर माहिती दिली आहे. माझं अपहरण करून खंडणी किंवा जीवे मारण्यासाठी पुण्यातील नामचीन टोळीला सुपारी दिल्याचा दावा. ईव्हीएम संदर्भात काही लोकांनी अजून काही माहिती दिली आहे. या विधानसभेत भाजपाचा 88%, शिंदे गटाचा 70%, अजित पवार गटाचा 69% स्ट्राईक रेट आहे. महायुतीचा एकत्रित 81% स्ट्राईक रेट राहिलाय. लोकसभेला 30% आसपास होता. भाजपने 100 आमदार किंवा त्यांच्या नातेवाईकांना संधी दिली. त्यातील 95 निवडून आले. अजित पवारांमध्ये 39 आमदार रिपीट झाले, 32 निवडून आले. शिवसेना शिंदे गट 45 आमदार रिपीट झाले, 38 निवडून आले. गणेशोत्सवापासून आतापर्यंत तेलाचे दर झपाट्याने वाढले. सध्या मार्केटमध्ये सूर्यफूल तेलाचा 15 किलोचा भाव 2280 रुपये, पाम तेलाचा 2180 रुपये तर सोयाबीन तेलाचा भाव 2050 रुपये आहे. व्यापाऱ्यांच्या मते पाम तेलाच्या दरात तब्बल 300 रुपयांची वाढ झाली आहे. सूर्यफूल तेलावर 25% आयात शुल्क लावल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या सोयाबीन तेलाचा भाव कमी आहे. आजच्या बैठकीत निवडून आलेल्या आमदारांचं स्वागत करण्यात आलंय. मुंबईतील सर्वात जास्त मतदान भाजपला झालं, त्याबद्दल मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचं स्वागत केलं. शपथविधीची जेव्हा कधी तारीख निश्चित होईल तेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांना येण्याचे निर्देश देण्यात आले. मुख्यमंत्री पदासंदर्भातील सगळे निर्णय केंद्रीय नेते घेतील.